लावली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वातंत्र्य भारताचे पहिले न्यायमंत्री, भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांची जयंती. सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करते. परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. तुम्ही सांगा ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील का करोडपती होते का अफगाणीच होते? साधं पुस्तक विकत घेऊन देता येत नव्हतं बाबासाहेबांना. वाचनाची आवड होती पण नव्हतं पुस्तक विकत घेऊन देता येत. तर एक वेळ उपाशी राहायचे पण बाबासाहेबांना पुस्तक आणून द्यायचे. बाबासाहेबांचा सर्वात मोठा गुण माहित आहे का तुम्हाला? त्यांनी वाचलेले पुस्तक ते आयुष्यात कधीच विसरत नव्हते. ही इतकी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती की का वरतून आली का त्यांना दिलेलीच असेल जास्त नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ती मी कमावली. कशी कमावली? माझ्या परिस्थितीतून कमावली. माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की एखादं पुस्तक विकत घ्यावं. जेव्हा एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं तेव्हा मला वाटायचं हे पुस्तक आता माझ्या हातात पडलंय, पुन्हा कधी पडणार का नाही याची शाश्वती नाही. हवा वेगाने नाही, हवेपेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. हवा वेगाने नाही, हवेपेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता. जगात एक होता. रामजींनी भीमरावांना लहानपणापासूनच चांगली पुस्तके वाचण्याचा छंद लावला. जसे व्यायामाने शरीर घडते तसे वाचनाने मस्तिष्क सुधारते हे रामजींनी भीमरावांच्या अंगी पुरेपूर उतरवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. अन्याय अत्याचारात त्यांचा प्रखर विरोध होता. जातीय भेदाच्या ते विरोधात होते. जातीय भेद म्हणजे समाजाला लागलेली किडा. ही किडा नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कर गुजर गए ओ भीम थे, कर गुजर गए ओ भीम थे, दुनिया को जगाने वाले ओ भीम थे. हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा यारो, हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा यारो. इतिहास बनाने वाले तो मेरे भीम थे, इतिहास बनाने वाले तो मेरे भीम थे.